नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. तटकरे व चाकणकर यांच्या बोटाच्या दुखापतीचं स्पष्टीकरण. नवा राजकीय वाद. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघालंय. रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे यांच्या हातावरील जखमा आणि त्यावर मलमपट्टी केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे फोटो काही अघोरी पूजा किंवा अंधश्रद्धेशी संबंधित असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जातोय. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांच्या बोटाला नेमकी जखम कशी झाली याबाबत स्पष्टीकरण दिले. दरम्यान गाडीचा दरवाजा बंद करताना बोट अडकून जखम झाल्याचा दावा रुपाली चाकणकर यांनी केला असून या संदर्भातील व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर करत स्पष्टीकरण दिले. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तंत्रमंत्र आणि पूजा विधी दरम्यान अनामिका कापल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपांना चाकणकर यांनी 4 दिवसांनी उत्तर दिलं. याचवेळी सुनील तटकरे यांनाही गाडीच्या दरवाजात बोट अडकून दुखापत झाल्याचं आनंद परांजपे यांनी सांगितलं होतं. दोघांनीही बोटाच्या दुखापतीबाबत समान प्रकारचं स्पष्टीकरण दिल्यानं या मुद्द्यावरून नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता निर्माण केली जाते. त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटस आणि बातम्या आणि या सगळ्या गोष्टींवरून जाणवतंय की म्हणे त्यांच्या अनामिकेला दरवाजात अडकल्यामुळे जखम झाली. पण काय योगायोग की चाकणकरांच्या अनामिकेला दरवाजामुळे जखम झाली आणि आत्ताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या तर्जनीला सुद्धा दरवाजात अडकल्यामुळेच जखम झाली. तर हातातले गंडे दोरे काय, ईशानेश्वराची पूजा काय, बोटाला होणारी जखम काय आणि नेमकी ती जखम दरवाजात अडकून होते. सगळेच किती योगायोग आहेत. कमाल आहे.